पेटीला आवाज आला. पेटीचा आवाज पूर्ण कमी झालाय. मॉनिटरला द्या. थोडा द्या. सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. रंगदेवता, ग्रामदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आज या पवित्र आणि पूज्य अशा संगमेश्वर देवळ गावामध्ये श्री सोमवार केदार लिंग यांच्या कृपेने व आपल्या सर्वांच्या सहकार्याने
साक्षात श्री चव्हाणकरी देवी व श्री नवलाई देवी मंदिराच्या नवीन वास्तूचा उद्घाटन व जीर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या शुभप्रसंगी परमेश्वराचं नामस्मरण आणि माझ्या जमलेल्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी हा 2020 अर्थात आमने सामने डबलवारी भजनांचा जंगी सामना आयोजित केलेला आहे आणि या सामन्यासाठी आम्हा 2 मुलांची निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः बुवा श्री संतोष आळवकर, मुक्काम तुळसवडे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी आणि माझे प्रतिस्पर्धी माझे परममित्र सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री गौरव पांचाळ, मुक्काम पोस्ट फुलबूस, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी भजन करण्याची सुवर्ण संधी श्री सोमवार केदारलिंग ग्रामीण विकास मंडळ देवळे आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या वतीने प्राप्त झाली. त्याबद्दल मी माझ्या हनुमान प्रसादित भजन मंडळाच्या वतीने येथील सर्व आयोजकांचे मनपूर्वक मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी मला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे परममित्र सन्माननीय संजय शिंदे साहेब, या मंडळातील अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व महिला वर्ग यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. येथील ग्रामदेवता चव्हाणकरी देवी आणि नवलाई देवी यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज मला त्या बारीसाठी पक्वान्न करतायत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत पक्वान्न वादक आमचे परममित्र मार्गदर्शक सन्माननीय ओंकारजी दुखंडे तबलासर करतायत. या संगमेश्वरची शान उगवता तारा सुयश गोळवेकर आमच्या गौरव बुवांना पक्वान्न करतायत. ते सन्माननीय सौरभ भोगले तबलासर करतायत. सन्माननीय ओंकार ब्रिज या सर्वांचे मी माझ्या हनुमान प्रसादित भजन मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. डबलबारी म्हटली की अनेक नामवंत भजनी बुवा भजनासाठी उपस्थित असतात, नाट्यकर्मी उपस्थित असतात, नमन कीर्तनातील कलाकार उपस्थित असतात. त्याचप्रमाणे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या भजनी बुवांपैकी आमचे मार्गदर्शक ज्यांचं YouTube या ठिकाणी लागले ते या YouTubeचे मालक आमचे परममित्र आमचे मार्गदर्शक सन्माननीय निलेशजी कामेरकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सर्वांनी वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे नंदू पांचाळ बुवा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बुवांच्या कोरस मंडळीमध्ये अतिशय सुंदर असा बुवांचा एक शिष्य आहे. नक्कीच बुवांचं नाव या महाराष्ट्रामध्ये चालणार यात काही शंका नाही. अक्षय गोळवेकर बुवा एकदा जोरदार टाळ्या होते. या संगमेश्वर तालुक्याची शान आहे. बुवांच्या पावलावर पाऊल ठेवून जाणारा बुवांचा शिष्य आहे. नक्कीच त्याला सुद्धा या भजनी क्षेत्रामध्ये सुयश प्राप्त हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे मला चकवा साथ करतायत ते एक नामवंत चकवावादक कार्तिक गोसावी. तसं म्हटलं तर त्याला समजा नाचून तरी सांगितलं नाचणार नाही, पण अतिशय सुंदर म्हणजे चकवा कसा वाजवायचा हे या अक्षय गोसावी कडून शिकावं. माझ्यासोबत या कार्यक्रमासाठी
आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि आमचे मार्गदर्शक माझ्या लेफ्ट साईडला बसलेले सर्वांनी अनंत खेळसकर आणि माझ्या राईट साईडला बसलेले माझे परममित्र सन्माननीय मिलिंद पांचाळ तसेच उपस्थित याच आपल्या सर्व मान्यवर मंडळी जागेवर सर्वांना चरणवंदन करतो. विद्येची देवता शारदा देवीच्या चरणी नतमस्तक होतो. अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निगड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं आणि नंतर गांधींचे स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा त्या मानवाने दिली की राजमाता राष्ट्रमाता महाराजांची जाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानातून आज आपल्या संपूर्ण भारताची राज्यरचना साधले ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करू. मराठी अस्मिता ज्यांनी टिकवली आज आपण दाटपणाने समाजामध्ये वावरतो ते ज्यांनी आपल्याला शिकवलं ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आपल्या नावाच्या तमाम वनस्पतींच्या